नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशनच्या 10व्या भागामध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय. खरं तर आता आपण शेवटच्या वळणावर आहे किंवा शेवटच्या भागामध्ये आहे. सुरुवातीपासून विचार केला तर या टॉपिकमध्ये बऱ्यापैकी मॅथमॅटिक्स होतं. मध्येच कुठंतरी डेफिनेशन, मध्येच कुठंतरी एक्सप्रेशन, काही ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, असा आपला प्रवास हळू पुढं सरकत गेला. आणि आता आपण खरं तर या टॉपिकमधलं एक वेगळं आर्टिकल बघितलं. कुठलं आर्टिकल बघितलं होतं? ते आर्टिकल होतं सिम्पल पेंडुलम्स. म्हणजे ऑसिलेशनचा अगोदरचा जो भाग आहे, जो 9वा भाग आहे, त्याच्यामध्ये सिम्पल पेंडुलम नावाचं एक आर्टिकल आपण बघितलं. आणि ते जे आर्टिकल आहे, मग आत्ता काय मी तो सांगतोय भाग, तर मला काही जण प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर विचारतात. कसं होतं ते बघा. एक कल्पना करा, माझ्याकडं हा एक एम्प्टी स्पियर आहे आणि तो जो एम्प्टी स्पियर आहे त्याला या पद्धतीनं एखाद्या असणाऱ्या सस्पेन्शन फायबरनं टांगलंय. आणि मुळात काय केलंय, तो जो स्पियर आहे तो स्पियर पाण्यानं पूर्णपणे भरून घेतलाय. आता मी तुम्हाला जर रिकॉल करायला सांगितलं की बाबा पिरियडचा फॉर्म्युला तुला येतो का, तर तुम्ही म्हणणार येतो सर आम्हाला. काय फॉर्म्युला आहे? तर टीचा जो फॉर्म्युला आहे तो 2π√L/G. आता इथं काय आहे याचं? मुळात कसं होणार आहे, असा विचार करा की त्या ठिकाणी तिथं असणारा जो स्पियर आहे, त्या स्पियरला खालच्या बाजूला एक फोल घेतलं. मुळात फोल घेण्यापूर्वी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याला जर ऑसिलेट केलं आणि त्याचा पिरियड मोजला तर तो समथिंग सेकंदमध्ये आला असं आपण समजूयात. आता त्याला फोल घेतलं आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉब आहे किंवा तो जो स्पियर आहे, त्या स्पियरला परत एकदा ऑसिलेशन द्यायला सुरुवात केली. आणि मी प्रश्न तुम्हाला असा विचारला, पाणी भरलेलं असताना पूर्णपणे त्या स्पियरमध्ये त्याचा असणारा पिरियड आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते पाणी आता कमी कमी होत जात असताना त्या ठिकाणी असणारा पिरियड कसा असेल, काय असेल? मुळात खरं तर हे एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय आपण. आणि तसं ते उत्तर तिथं शोधलं जात असताना मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणणार की सर पिरियडचा विचार केला तर √L ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, √G ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, मासवर ते अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही झटक्यात उत्तर सांगणार आहे की पिरियड त्या ठिकाणी तोच राहील. आणि तुम्हाला वाटणार आहे कसलं सोपं आहे, आपण उत्तर देऊन टाकलं. पण मी जर तुम्हाला म्हटलं की ते चुकीचं आहे, मग मात्र तुम्ही म्हणाल की सर आमचं कसं काय चुकलं? पाण्याचं वजन कमी जरी झालं तरी इट डज नॉट डिपेंड्स ऑन द मास. असणाऱ्या मासवर तो पिरियड अवलंबूनच नाही, त्यामुळे तो पिरियड बदलणारच नाही. पण आत्ता जर आपण नीट विचार करत गेलो तर कसं होतं ते बघा. याचं उत्तर ज्या कुठल्या कॉन्सेप्टवर आहे, तो जो कॉन्सेप्ट आहे तो √L ला कॅपिटल T डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. अगदी सहज जर अगोदरचं जर सिम्पल पेंडुलम नावाचं जर आर्टिकल तुम्ही बघितलं, लेंथ ऑफ पेंडुलम कसा असतो, तर याच्या CG पासून त्या ठिकाणी जिथं त्याला बांधलं गेलंय तिथंपर्यंतचं अंतर म्हणजे लेंथ ऑफ पेंडुलम झालं. पाणी जे आहे त्याचं खाली सरकणार आहे. पाणी खाली सरकत असताना हा जो स्पियर आहे, या स्पियरचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आता खाली जाईल. म्हणजे याची जी लेंथ आहे ती लेंथ त्या ठिकाणी आता वाढणार आहे. लेंथचा विचार केला तर रूटमध्ये असणाऱ्या पिरियडला ती डायरेक्टली प्रपोर्शनल आहे.
मग सहज कल्पना आपण इथं केली, असं जर तिथं घडत असेल तर हा जो पिरियड आहे तो पिरियड सुरुवातीला वाढत जाईल, पाणी पूर्ण संपल्यानंतर परत तो कमी होईल, कारण आता CG परत सेंटरला येईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या 4 ऑप्शनमधनं एखादा ऑप्शन जर निवडायचा झाला तर या संकल्पनेला नक्की विचारात घ्यावं लागतं. विचारात घ्या, हे मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय कारण याची गरज आहे आपल्याला. पिरियडचं रूट यलशी असणारं डायरेक्टली नातं इथं विचारात घ्यावं लागतं. त्यामुळे 100% आपण जे चुकीचं उत्तर लिहितोय, इट रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. ते चुकते उत्तर आपलं. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली जाणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली जाताना लेंथ वाढणार आहे, वाढलेल्या लेंथला पिरियड डायरेक्टली स्क्वेअर रूटमध्ये प्रपोर्शनल आहे, याचा अर्थ तिथं असणारा तो पिरियड वाढणार आहे, नंतर तो कमी होईल. तर हे नक्की लक्षात ठेवा. आणि याच कॉन्सेप्टला घेऊन आपण थोडासा वेगळा एक कॉन्सेप्ट याच्यामध्ये बघतोय, जिथं थोडंफार आपल्याला परीक्षार्थी व्हावं लागतं. आणि तो जो कॉन्सेप्ट आहे, तो कॉन्सेप्ट आहे, त्याचं नाव लिहिलंय मी डॅम्प्ड ऑसिलेशन्स. आता डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय? आता आपण काय करूयात, आपल्याकडे असणारा, आपल्या कॉलेजमध्ये असणारा जो पेंडुलम आहे, तो पेंडुलम विचारात घेऊयात. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॅक्टिकल पेंडुलम कुणाला म्हणतात. ए हेवी स्पियर कॉल्ड ॲज बॉब सस्पेंडेड बाय ए लाईट स्ट्रिंग इज कॉल्ड ॲज प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. मी त्या सिंपल पेंडुलमला आता ऑसिलेट केलंय आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे तो आता ऑसिलेट व्हायला लागला. त्याची जी ऑसिलेशन्स आहेत ते आता अशी सुरू झाली. हवा त्या पेंडुलमच्या हालचालीला विरोध करेल, ते एक प्रकारचा विस्कस फोर्स त्याच्यावर ॲड करेल. त्यामुळे काय होईल, या ठिकाणी इथं असणारा जो पेंडुलम आहे तो या पद्धतीनं हळूहळू त्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते कमी होत जाईल. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बॉबच्या असणाऱ्या ऑसिलेशनचं ॲम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम जर कमी कमी होत जात असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी ऑसिलेशन्स आहेत त्यांना डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतात. म्हणजे ऑसिलेशन्स ऑफ द पिरियडिक मोशन इन विच ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन ग्रॅज्युअली डिक्रीजेस विथ द टाइम इज कॉल्ड ॲज डॅम्प्ड ऑसिलेशन अँड corresponding oscillator is called as damped harmonic oscillator. 2 वाक्य तयार झाली इथं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, समजा मी इथं बोलतोय, माझ्या आवाजाच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे पार्टिकल्स आहेत ते माझ्या तोंडाच्या जवळ असणाऱ्या पार्टिकलची जे व्हायब्रेशन्स आहेत ती जास्तीचे असतील. जसं जसं माझं अंतर माझ्यापासून दूर जाईल तसं तसं माझा आवाज कमी ॲम्प्लिट्यूडनं ऐकायला मिळेल. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲम्प्लिट्यूड आहे ते ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलं. असं जर ॲम्प्लिट्यूड त्या ठिकाणी ग्रॅज्युअली डिक्रीज होत राहत असेल तर त्या ठिकाणी ती जी ऑसिलेशन्स आहेत त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन्स या नावानं ओळखतात. पण आपल्याला काय केलंय, त्याने एक आर्टिकल त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. कुठलं आर्टिकल ॲड केलं आहे? डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर. मग ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल कसं करायचं, लक्षात कसं ठेवायचं, किंवा ते आर्टिकल तर एक्झॅक्टली काय आहे बघूयात आपण ते आर्टिकल. मी आता काय करतो, हा जो पेंडुलम आहे त्याला परत एकदा दाखवणारच आहे पण तात्पुरता त्याला पुसून टाकतोय. आणि पहिल्यांदा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑसिलेटर आहे की ज्याचं नाव आहे डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर, त्याच्या आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम अगोदर काढूयात, म्हणजे आपल्याला कळतं की त्यामध्ये करायचं आहे काय ते. आता कशी आहे त्याची डायग्रॅम, कल्पना करूयात की या ठिकाणी इथं असणारा हा एक रिजिड सपोर्ट आहे, म्हणजे समजात वर छत आहे, स्लॅब आहे.
आणि त्याला आपण काय केलंय, एक हेलिक्स किंवा स्प्रिंग या पद्धतीनं अटॅच केली आहे. तिथं असणारी ती जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगला या ठिकाणी इथं एक ब्लॉक अटॅच केला आहे. कदाचित लाकडाचा असेल, कदाचित एखाद्या मेटलचा असेल. आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकला या ठिकाणी इथं या पद्धतीनं ही एक व्हेनचा अर्थ काय आहे, चकती अशी गोल आहे. समोरनं बघतोय आपण, ती गोल दिसणारच नाही. आणि ती जी चकती आहे ती चकती त्या ठिकाणी एखाद्या लिक्विडमध्ये आपण इमर्स केले असं आपण समजूयात. या पद्धतीनं एखादं लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चकतीला, त्या व्हेनला आपण बुडवून ठेवलंय, इमर्स केलंय. मुळात मी आत्ता जसं तुम्हाला म्हणलं या पद्धतीनुसार ही एक स्प्रिंग आहे. त्याच्यानंतर हा खरं तर तिथं असणारा तो ब्लॉक आहे. हे खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारं लिक्विड आहे. आणि याचा विचार केला तर ही त्या ठिकाणी असणारी व्हेन आहे. परत लक्षात ठेवायचं, व्हेन म्हणजे चकती. आणि ते जे लिक्विड आहे त्या लिक्विडमध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चकतीला बुडवून ठेवलंय. आता करायचं आहे काय मग आपल्याला? मुळात मी जर समजा तिथं असणारं ते जे लिक्विड आहे त्याला जर बाजूला काढलं आणि ती जी चकती आहे त्याला असं खाली ओढलं तर आता ती जी चकती आहे ती या पद्धतीनं तिथं ऑसिलेट होत राहील. आणि त्या चकतीला आपण काय केलोय, एक प्रकारच्या असणाऱ्या लिक्विडमध्ये एक प्रकारचा व्हिस्कस फोर्स, डॅम्पिंग फोर्स अटॅच केलाय. मुळात या असणाऱ्या स्प्रिंगची एनर्जी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ब्लॉकला मिळेल, ब्लॉकची एनर्जी व्हेनला मिळेल. आणि तशी असणारी ती जी एनर्जी आहे ती व्हेनला मिळत असताना तिला आतल्या बाजूला बुडवल्यामुळं आता आपल्याला पहिल्यांदा काय विचार करावा लागेल, नुसतं जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चकतीला जर हवेमध्ये ऑसिलेट केलं तर त्याचे ऑसिलेशन जास्त काळाकरता जास्त ॲम्प्लिट्यूडनं राहतील. हवा तिथं पण विरोध करेल आणि त्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते कमी कमी होत जाईल. पण आपण विचार करतोय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या लिक्विडच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो डॅम्पिंग फोर्स आहे त्याचा जर आपण विचार केला, त्याला जर या पद्धतीनं सांगितलं, कुणासाठी सांगतोय आपण हे, व्हेनसाठी, त्या चकतीसाठी. मुळात सराउंडिंगला जे कुठलं लिक्विड असेल त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचे ऑसिलेशन अवलंबून असतील. म्हणजे या ठिकाणी हा जो डॅम्पिंग फोर्स आहे तो असणाऱ्या चकतीच्या स्पीडला डायरेक्टली प्रपोर्शनल, निगेटिव्ह साईन का, ते त्याला विरोध करते, त्याचे ऑसिलेशन डॅम करते, याचा अर्थ ते कमी करते तिथं असणारं ते लिक्विड किंवा त्या ठिकाणी तिथं असणारी हवा. बर, इथं जर समजा मी इज इक्वल टू लिहायचं ठरवलं तर मला त्या ठिकाणी कुठला ना कुठला कॉन्स्टंट घ्यावा लागेल. इथं जो कॉन्स्टंट घेतला जातो तो असतो बी, त्याला म्हणतात डॅम्पिंग कॉन्स्टंट. मुळात मी जर समजा पाण्यामध्ये चालतोय आणि हवेमध्ये पण चालतोय आणि तुम्हाला विचारलं की सांग बाबा कुठं चालणं सोपं जातं, तर तुम्ही म्हणणार सर हवेत चालणं सोपं आहे, पाण्यात जरा त्रास होतोय, पाणी विरोध करतंय. मग पाण्यामध्ये चालायचं आणि समजा एक मोठा टँक केला आणि त्याच्यामध्ये एखादं तेल सोडलं आपण, कुठलं तेल विस्कस आहे, समजा गोडं तेल आहे, त्यातनं चालायचं, आता जास्त विरोध करेल ते. त्याचा जो कॉन्स्टंट आहे तो म्हणजे बी, त्याला म्हणायचं डॅम्पिंग कॉन्स्टंट. म्हणजे आपण इथं जे लिक्विड त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कंटेनरमध्ये इमर्स करतोय त्याचा जो कॉन्स्टंट आहे त्याला बी या नावानं ओळखतात. त्यामुळे एफ डी इज इक्वल टू मायनस बी व्ही आलं. मी जर समजा आता रिझल्टंट फोर्सचा विचार करायचा ठरवला तर मला या ठिकाणी असणारा अजून एक फोर्स विचारात घ्यावा लागेल जो स्प्रिंगचा आहे, जे आपण आर्टिकल यात सुरुवातीला बघितलंय, रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात त्याला. इथं जी स्प्रिंग त्या ठिकाणी अटॅच केली जी ऑसिलेशनला कारणीभूत ठरणार आहे त्याच्यासाठी असणारं ते इक्वेशन झालं. म्हणजे मी जर समजा रिझल्टंट फोर्सचा विचार केला तर तो जो फोर्स आहे तो माझा एफ डी प्लस एफ के येईल. याला इक्वेशन नंबर 1 दिलं, याला इक्वेशन नंबर 2 दिलंय. या दोन किमती त्या ठिकाणी ठेवल्या तर माझं जे इक्वेशन आहे ते असं येईल, एफ इज इक्वल टू मायनस बी व्ही मायनस के एक्स. खरं तर
एफ म्हणल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला माहिती असतं की मास इंटू ॲसेलरेशन आहे. इज इक्वल टू जर मी बघितलं तर मायनस बी व्ही मायनस के एक्स. त्याला जर इकडं आणलं तर या ठिकाणी एम इंटू ए प्लस बी व्ही प्लस के एक्स इज इक्वल टू 0 येईल. आणि सहज पुन्हा मागं वळून जर आपण बघितलं, मागचे असणारे आर्टिकल्स लेक्चर्स आपण बघितले, जिथं ॲसेलरेशन आहे त्या ठिकाणी आपण d2x अपॉन dt स्क्वेअर लिहितो. जिथं व्हॅलॉसिटी आहे तिथं आपण dx अपॉन dt लिहितो प्लस के एक्स इज इक्वल टू 0. हे एक प्रकारचं इक्वेशन झालं. यम d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस b dx बाय dt प्लस के एक्स इज इक्वल टू 0. आणि मग काय होतं, हे सगळं या पद्धतीनं बघितलं जात असताना काही काळाकरता का होईना आपल्याला इथं परीक्षार्थी व्हावं लागतं. आणि इथं परीक्षार्थी होत असताना याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते जर उत्तर आपण काढलं तर ते उत्तर काय येतं, x इज इक्वल टू ए रेस टू मायनस बी टी अपॉन 2m कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय. आणि इथं आपल्याला म्हणतात सर काय सांगताय काय कळत नाही. तिथं परीक्षार्थी व्हा. हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन जे फळ्यावर लिहिलंय जसंच्या तसं पुस्तकात आहे तसंच मी इथं लिहिलंय. मुळात ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 2-3 पानं कॅल्क्युलेशन करून ते उत्तर काढता येतं. गणितवाले काढतील ते उत्तर. मग आपल्याला त्याची गरज आहे का? ॲब्सोल्युटली नाही. आपल्याला काय पाहिजे आहे, त्या ठिकाणी तिथं असणार ते उत्तर पाहिजे आहे. एक्सचं उत्तर पाहिजे आहे ए रेस टू मायनस बी टी अपॉन 2m कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय. ह्याच्यामध्ये ओमेगा डॅश म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आणि आपण सहज विचार केला इथे एक टर्म आले ए रेस टू मायनस बी टी अपॉन 2m. ही जी टर्म आहे ती दुसरी तिसरी कशाची नसून ते एक प्रकारचं ॲम्प्लिट्यूड आहे, एक्सपोनेन्शियल टर्म आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर आपण नक्की सांगू शकतो या ॲम्प्लिट्यूडवरनं तिथं असणारं ते जे ॲम्प्लिट्यूड आहे मी जर दाखवलं समजा तर नक्कीच त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲम्प्लिट्यूड आहे ते या पद्धतीनं, हे समजा प्लस ए आहे, हे समजा मायनस ए आहे. विथ रिस्पेक्ट टू टाईम जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲम्प्लिट्यूड आहे ते ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जात आहे. ज्या अर्थी ते कमी कमी होत जात आहे याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲम्प्लिट्यूड आहे त्या ॲम्प्लिट्यूड आपण नक्की सांगू शकतो डॅम्प्ड ऑसिलेशनचा ॲम्प्लिट्यूड आहे. ओमेगा डॅश अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आपल्याला खरं तर परीक्षेत विचार करत असताना या प्रकारच्या असणाऱ्या डायग्रॅमचा विचार करावा लागेल. डायग्रॅमचं प्रॅक्टिस तुम्ही नक्की कराल. त्यानंतर मी आत्ता जसं म्हणलं तसं इथं परीक्षार्थी व्हायचं, इक्वेशन पाठ करायचं आहे. ह्याचं पण उत्तर जे येतं ते उत्तर पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि तसं ते उत्तर तिथं लक्षात ठेवलं जात असताना समजूयात मला ओमेगा डॅश याचं उत्तर पाहिजेल आहे. आणि ते उत्तर खरं तर ओमेगा इज इक्वल टू के अपॉन यम, इथं मायनस बी अपॉन 2m ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण परीक्षार्थी व्हा. याचं उत्तर कसं आलं याच्या फंदात नका पडू. ते उत्तर तसंच आहे म्हणून ते लक्षात ठेवा. आणि मग टीचा विचार केला तर 2 पाय अपॉन ओमेगा डॅश म्हणजे 2 पाय अपॉन अंडर रूट के अपॉन यम मायनस बी अपॉन 2m ब्रॅकेट स्क्वेअर. आत्तापर्यंत एवढी आर्टिकल आपण बघितली पण कुठं परीक्षार्थी नव्हतो झालो. या आर्टिकलच्या बाबतीत आपल्याला परीक्षार्थी व्हावं लागतंय. त्यामुळे ते इक्वेशन पाठ करायचं, उत्तर इथलं पाठ करायचं. के म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बी म्हणजे माहिती आहे, यम म्हणजे मास तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पिरियडचं उत्तर कसं काढलं जातं हे नक्की लक्षात ठेवता येईल आणि लक्षात ठेवाल तुम्ही. आणि खरं तर या अर्थी ए रेस टू मायनस बी टी अपॉन 2m आलंय.
याचा अर्थ असा झाला, याची जी मोशन आहे ती नक्कीच सिंपल हार्मोनिक मोशन आहे. आपण पूर्ण या आर्टिकलमध्ये सिंपल हार्मोनिक मोशनचा विचार करतोय. त्यामुळे मी आत्ता जसं म्हणलं त्या अनुषंगानं तुम्हाला डायग्रॅमचं प्रॅक्टिस करावं लागेल, मॅथमॅटिकल इक्वेशन्स लक्षात ठेवावे लागतील. हे परीक्षेत विचारतील, आत्तापर्यंत कुठे विचारलेलं मला दिसलं नाही खरं तर. तेव्हा ते परीक्षेत काय करतील काय नाही याच्यापेक्षा मला ते कळलंय, मला ते लक्षात काय गोष्टी ठेवायच्यात. परत एकदा सांगतो की पाटी पेन्सिल घेऊन एकदा लक्षात ठेवा, येतच ते, येणारच आहे आपल्याला, 100% येईल. त्यामुळे हे एक यातलं आर्टिकल आहे. आणि आपल्याला या टॉपिकमधलं अजून एक आर्टिकल बघायचं आहे, जे आर्टिकल खरं तर सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये सुद्धा येतं. त्यामुळे तिथं पण आपण त्याचा विचार नक्की करू शकतो. आणि त्याच आर्टिकलला इथं सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि ते आर्टिकल या ठिकाणी इथं बघितलं जात असताना ते कसं बघायचं आहे, काय बघायचं आहे ते नक्की लक्षात ठेवा. सोपं आहे, तिथं आता मॅथमॅटिक्स कुठेही नाही. मला काय करायच्यात, 3 टर्म्स बघायच्यात. कुठल्या 3 टर्म्स आहेत, त्यातली पहिली जी टर्म आहे ती म्हणजे फ्री व्हायब्रेशन्स. याच्यामध्ये दुसरी जी टर्म आहे ती म्हणजे फोर्स्ड व्हायब्रेशन्स. आणि याच्यात तिसरी जी टर्म आहे ती म्हणजे रेझोनन्स. खरं तर पुढच्या टॉपिकमध्ये पण आहे, पण काय या टॉपिकमध्ये इन्व्हर्ट केलंय मला नाही कळत, पण केलंय त्याने इन्व्हर्ट. आपण ते बघूयात, सोपं आहे ते. पहिल्यांदा विचार करूयात फ्री व्हायब्रेशनचा. कल्पना करा, माझ्याकडे एक ट्युनिंग फोर्क आहे आणि तो जो ट्युनिंग फोर्क आहे त्या ट्युनिंग फोर्कला समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ट्युनिंग फोर्कचे प्रॉंग्स आहेत आणि हे स्टेम आहे. या ट्युनिंग फोर्कला आपण हॅमर केलंय, आपटवलंय. याचे जे प्रॉंग्स आहेत ते प्रॉंग्स या पद्धतीनं त्या ठिकाणी व्हायब्रेट्स होत राहतील. आपटवलं, बाजूला ठेवलं, त्याची व्हायब्रेशन सुरू झाली. याचा अर्थ असा झाला, आता त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ट्युनिंग फोर्क आहे तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होत राहील. ती जी व्हायब्रेशन्स आहेत ती झाली फ्री व्हायब्रेशन्स. नीट लक्षात ठेवा, समजा माझ्याकडं पेंडुलम आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे त्याला एकदाच मी डिस्प्ले केलंय आणि त्याच्यानंतर त्याची व्हायब्रेशन मी बघत बसलोय, तर माझ्या लक्षात असं येतं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेंडुलम आहे तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होत राहील. आणि तसा जर तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होत राहत असेल तर ती जी व्हायब्रेशन्स आहेत त्याला म्हणायचं फ्री व्हायब्रेशन. त्याचं वाक्य कसं येतं बघा, a body capable to vibrate, if it starts to vibrate with its own frequency, then these vibrations are called as free vibrations. जी वस्तू व्हायब्रेशनला कॅपेबल आहे तिला जर आपण व्हायब्रेट करून सोडून दिलं तर ती स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होत राहणं याला फ्री व्हायब्रेशन्स म्हणतात. माझ्या हातातनं समजा पातेलं पडलं, पातेल्याचा आवाज येईल, ती जी व्हायब्रेशन्स आहे ती झाली माझी फ्री व्हायब्रेशन्स. म्हणजे प्रत्येक वस्तू जी व्हायब्रेशनला कॅपेबल आहे, समजा माझ्याकडे ड्रम आहे, त्याच्यावर स्टिक आपटली किंवा आदळली, त्याची फ्री व्हायब्रेशन झाली, त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं तो आवाज करायला सुरुवात करत. मग फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे काय? जर समजा आपण विचार केला की आपल्याकडं एखादं पेंडुलम असणारं घड्याळ आहे. आताची घड्याळ खरं तर त्या ठिकाणी सगळी स्प्रिंगची झाली. काही जुन्या पिक्चरमध्ये आपल्याला त्या प्रकारची घड्याळ दिसतात आणि ती जी घड्याळ आहेत त्या घड्याळाचा जो पिरियड आहे तो पेंडुलमने ॲडजस्ट करतात. वरच्या बाजूला या पद्धतीनं घड्याळाचं असतं आणि खाली इथं हा लंबक असतो. इथं ते घड्याळाचे काठे वगैरे काय असतील ते.
मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे घड्याळ आहे त्या घड्याळाला किल्ली दिली नाही आणि तिथं असणारा तो जो लंबक आहे त्याला जर मी ऑसिलेट केलं तर आता त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो लंबक आहे तो नॅचरल फ्रिक्वेन्सीनं ऑसिलेट होईल. त्याचं ॲम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाईम कमी कमी होत राहील. पण जर समजा याला पेंडुलमला किंवा त्या लंबकाला एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय केला म्हणजे स्प्रिंग टाईट केली आपण, आता मात्र तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं ऑसिलेट नाही होणार. तो काय करेल, एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या फ्रिक्वेन्सीला तो व्हायब्रेट होईल. तो जर तसा व्हायब्रेट होत असेल तर ती जी व्हायब्रेशन्स आहेत त्याला म्हणायचं फोर्स्ड व्हायब्रेशन. म्हणजे मी जर समजा आता ट्युनिंग फोर्क घेतला आणि तो जो ट्युनिंग फोर्क आहे त्या ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेट करून मी जर समजा एखाद्या असणाऱ्या टेबल टॉपवर ठेवलं तर तिथं असणारा तो जो टेबल टॉप आहे त्याचा जो सरफेस आहे ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीला तो व्हायब्रेट होईल. जर तो तसा व्हायब्रेट होत राहत असेल तर त्या टेबल टॉपची जी व्हायब्रेशन्स आहेत ती झाली फोर्स्ड व्हायब्रेशन. वेन an external periodic force is applied to the body, then body starts to vibrate with the frequency of external periodic force. Then these vibrations are called as forced vibration. आणि यातला तिसरा कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे रेझोनन्सचा. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे रेझोनन्सचा तो कसा आहे तो बघा. आपण याचा डेमो पण बघणार आहे, पण त्याच्या अगोदर परत एकदा लक्षात ठेवायचं आहे दोन्हीतला फरक नक्की लक्षात ठेवा. जी बॉडी व्हायब्रेशनला कॅपेबल आहे, जी व्हायब्रेट केली जाते ती जर स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होत राहत असेल तर त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत ती झाली फ्री व्हायब्रेशन. त्याला जर एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय केला आणि त्या एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या फ्रिक्वेन्सीला जर समजा ती बॉडी आता व्हायब्रेट होत राहत असेल तर त्या ठिकाणी ती जी व्हायब्रेशन्स आहेत ती झाली फोर्स्ड व्हायब्रेशन. आणि आता आपल्याला विचार जो करायचा आहे तो रेझोनन्सचा. रेझोनन्स दोन पद्धतीनं सांगता येतं. त्यातली एक जी पद्धत आहे ती पद्धत कशी आहे ती बघा. मुळात दोघांच्या फ्रिक्वेन्सी जर मॅच झाल्या तर एकाचं ॲम्प्लिट्यूड वाढतं. इफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी इज इक्वल टू फोर्स फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, then that body vibrates with maximum amplitude. किंवा when frequency of external periodic force is equal to natural frequency of the body, then that body vibrates with maximum amplitude is called as resonance. दोघांच्या फ्रिक्वेन्सीज मॅच झाल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती बॉडी त्याचं ॲम्प्लिट्यूड जर जादा होत राहत असेल तर त्याला रेझोनन्स या नावानं ओळखतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर अनेक वेळा आपण गाडीमध्ये बसल्यानंतर एस टीमध्ये बसल्यानंतर ती एस टी अशी थरथरते. का थरथर येते ठराविक वेगाला? इंजिनची फ्रिक्वेन्सी ज्या पत्र्यापासून गाडी तयार केली आहे त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला मॅच झाली तर तिथं रेझोनन्स घडतो आणि त्याची जी थरथर आहे ते आपल्या सगळ्यांना जाणवते. हाताला जिथं रॉड धरतो आपण तो रॉड पण दिसतो आपल्याला, तो जादा थरथरतो. अनेक उदाहरण रेझोनन्सची देता येतात. खरं तर रेझोनन्स फायद्याचं पण आहे, कारण तुम्ही जो स्टेथोस्कोप बघता, जो डॉक्टर होणार असतो किंवा डॉक्टरकडे जातोच आपण, स्टेथोस्कोपशिवाय डॉक्टर पुढे जाऊच शकत नाही. त्या स्टेथोस्कोपमध्ये आतल्या बाजूला कसल्याही प्रकारची वायर नसताना त्याला हृदयाचे ठोके का कळतात? दॅट इज द फिनॉमेना ऑफ रेझोनन्स. MCQ आहे, विचारलं गेलंय. किंवा अनेक वेळा काही ठिकाणी पूल तयार करताना त्या पुलाची फ्रिक्वेन्सी जर एक्सटर्नलच्या फ्रिक्वेन्सीला मॅच झाली, समजा मिलिटरी आहे
आणि ते एखाद्या पुलावरनं चालले आहे. पुलावरनं जात असताना मिलिटरीच्या त्या असणाऱ्या त्या सैनिकांच्या बोटाची फ्रिक्वेन्सी चुकून जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ब्रिजच्या फ्रिक्वेन्सीला मॅच झाली, त्यांनी ब्रिज तात्पुरता केलेला असतो, तो लोखंडापासून असतो, तर तो ब्रिज जास्त थरथरतो, त्यामुळे तो ब्रिज ब्रेक व्हायची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा जो कमांडर आहे, तो कमांडर काय करतो, त्यांना मार्चिंग ब्रेक करून रँडमली जावं म्हणून सांगतो. याचं कॉज दुसरं तिसरं काय नसतं तर ते रेझोनन्स असतं. ह्या रेझोनन्सला अजून एका पद्धतीनं सांगता येतं. कुठली पद्धत ते आपण बघूयात, त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपण बघूयात. त्याच्यावरनं आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य आपण बघूयात. डेमॉन्स्ट्रेशन करताना मला करायचं आहे काय बघा, पुस्तकात 4 वगैरे दिले, त्याची गरज नाही. हा दोरा आहे, ह्या दोऱ्याला मी 2 पेंडुलम या पद्धतीनं सारख्याच उंचीचे बांधणार आहे. तसे बांधत असताना जर समजा मी आता काय केलंय, हा समजा माझा ए आहे, हा समजा माझा बी आहे, यातल्या ए ला मी आता ऑसिलेट केलंय, बी ला मी हातच नाही लावला. ए ला ऑसिलेट केलं, बी ला हात नाही लावला आणि ए असा व्हायब्रेट व्हायला लागला आणि बघितलं मी बी ला हात न लावता सुद्धा हा जो सिंपल पेंडुलम आहे तो आता थरथरायला सुरुवात झाली. का? रेझोनन्स. आता हा या पद्धतीनं जास्त अँप्लिट्यूडनं थरथरत राहील, परत हा कमी होत जाईल, त्याच्यानंतर हा कमी होईल, हा जास्त अँप्लिट्यूडनं थरथरत राहील. असं जर तिथं घडत असेल तर दॅट इज रेझोनन्स. ह्याला वाक्यामध्ये गुंफता येतं, वाक्य सांगता येतं. ते कसं ते बघा. इफ 2 bodies of the same natural frequencies are coupled together and if one of them starts to vibrate, then second also starts to vibrate, taking energy from the first. 2 उंची सारखी का ठेवली मी, तर त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी झाली. एक थरथरत असताना दुसरा का थरथरायला लागला, तर तो पहिल्यापासून एनर्जी घ्यायला लागला, त्यामुळे त्याची थरथर सुरू झाली. ही वाक्य ऐकत असताना नक्की तुम्ही तुमच्या असणाऱ्या त्या वहीमध्ये लिहून घ्या. इफ 2 bodies of the same natural frequencies are coupled together and if one of them starts to vibrate, then second also starts to vibrate, taking energy from the first. रेझोनन्स. एक साधं उदाहरण याला देता येतं. खरं तर वर्गात शिक्षक नसताना विद्यार्थ्यांची अवस्था फ्री व्हायब्रेशन कसे कुणीकडे कुठं पण चाललेले असतात. वर्गात शिक्षक आला याचा अर्थ तो एक प्रकारचा एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स आला. आता तुम्ही त्याच्याशी ट्यून होता, त्याचं ऐकत राहता, सगळे एकसारखे त्याच्याकडे बघत राहतात. फोर्स्ड व्हायब्रेशन. आणि समजा तुम्ही भविष्यात शिक्षक झाला आणि तुम्ही त्याच्या खुर्चीला लावून बसला, आता दोघांची फ्रिक्वेन्सी सेम झाली. रेझोनन्स. एकदम सोप्या पद्धतीनं आपण ते नक्की लक्षात ठेवू शकतो. रेझोनन्सची अनेक उदाहरणं देता येतात, कारण काही ठिकाणी तर त्याचं मी मगाशी म्हटलं त्या अनुषंगानं नुकसान पण होऊ शकतं. पाण्यामधलं जे जहाज आहे ते सतत हेलकावे असं खात राहतं आणि लाटाची एक फ्रिक्वेन्सी आहे, जहाजाच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे. दोघांची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे जहाज आहे पूर्ण व्हायब्रेट होतं. त्यामुळं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे जहाज आहे ते बुडू शकतं. कॉज रेझोनन्स. आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघतोय, त्यामुळे डेमॉन्स्ट्रेशन कसं आहे ते लगेच तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. आता काय झालं, आपण मगापर्यंत रेझोनन्स म्हणजे काय ते बघितलं. आता मी काय करतोय, एक डेमो तुमच्या समोर आणतोय. मुळात काय केलंय, मी 2 पेंडुलम आहेत, एकाला थोडा रंग दिलाय पेनानं, एक नॉर्मल तो पेंडुलम दाखवला आहे, म्हणजे लिंबाला दोरी बांधूनच आपण केलं, मागं पण केलं होतं. आता मी काय करतोय, हा समजा माझा उजव्या हातामध्ये असणारा एक पेंडुलम आहे, एक डाव्या हातामध्ये असणारा पेंडुलम आहे. मी डाव्या हातातल्या पेंडुलमला काहीच हात लावत नाही,
आणि ह्याला या पद्धतीनं ऑसिलेशन देतोय. तुमच्या लक्षात येते मी डाव्याला ऑसिलेट केलं तर त्याच्या बरोबरीनं तो उजव्या हातामध्ये असणारा जो पेंडुलम आहे तो व्हायब्रेट व्हायला लागला. मी त्याला हातच लावला नव्हता. किंवा मी आता कल्पना अशी केली की आता दोन्हीला परत स्टेबल ठेवलंय, याला आता ऑसिलेशन देतोय मी. आता बघा निळ्या कलरचा जो आहे तो थरथरायला लागला. असं का झालं तर याची एनर्जी यानं घेतली आणि याची एनर्जी यानं घेतली. हे जे इथं घडलं हे दुसरं तिसरं काय नसून रेझोनन्स झाला. म्हणजे आपलं वाक्य कसं आहे बघा, इफ द टू बॉडीज ऑफ द सेम नॅचरल फ्रिक्वेन्सी, दोन सारख्याच लांबीचे पेंडुलम आहेत हे, याला ऑसिलेट केलं, इफ वन ऑफ देम स्टार्ट्स टू ऑसिलेट देन सेकंड ऑल्सो स्टार्ट्स टू ऑसिलेट टेकिंग एनर्जी फ्रॉम द फर्स्ट इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. हा या टॉपिकमधला एक शेवटचा कॉन्सेप्ट झाला. याची काय एक्झाम्पल आपण याच्यानंतरच्या असणाऱ्या त्या लेक्चरला बघणार आहोत. आणि हा टॉपिक थिरॉटिकली इथंच संपला. धन्यवाद.